नमस्कार. रक्षितास किचन मराठीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण डाळ खिचडी बनवणार आहोत. त्यासाठी मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेला आहे. त्यानंतर 4 ते 5 पाकळ्या लसूण घेतलेला आहे बारीक चॉप करून. त्यानंतर कढीपत्ता घेतला आहे. 2 हिरव्या मिरच्या आणि 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे. त्यानंतर जिरे घेतले आहेत. धने पावडर घेतली आहे. हळद घेतली आहे. लाल तिखट घेतलं आहे. जिरे पावडर घेतली आहे. अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. तर आपण कृतीकडे वळणार आहोत. आता मी आपले जे तांदूळ होते ते मी एका पातेल्यामध्ये टाकून घेते आहे. मी तांदूळ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत. आता मी पातेल्यामध्ये एक तांबे पाणी ओतलं आहे. त्याच्यामध्ये मी आता तांदूळ टाकते आहे. तांदूळ टाकल्यानंतर त्यामध्ये मी आता 1 चमचा मीठ टाकत आहे. आता मी गॅसवरती तांदूळ ठेवत आहे जे आपण पातेल्यामध्ये टाकले होते. ते आपल्याला 70 ते 80% शिजवून घ्यायचे आहेत. आता मी एका पातेल्यामध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि मुगाची डाळ दोन्ही घेतलेले आहेत. ते मी आता 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहे. आता मी कुकरमध्ये त्या दोन्ही डाळी टाकत आहे ज्या मी धुवून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये आता आपण पाणी ॲड करणार आहोत. त्यामध्ये मी अर्धा तांब्या पाणी टाकते आहे. त्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत. त्यानंतर मी थोडीशी हळद टाकते आहे. आता आपण कुकर लावून घेणार आहोत. त्यानंतर मी गॅस पेटवून त्याच्यावरती कुकर ठेवते आहे. आता आपल्याला 70 ते 80% तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत आणि कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. आता तुम्ही पाहू शकता आपला तांदूळ हा शिजलेला आहे. मी गॅस बंद करते आहे. आता मी एक चाळणी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये तांदूळ ओतून घेते आहे. तो आपल्याला पसरवायचा आहे. थंड होण्यासाठी मी तो साईडला ठेवून देते आहे. आता तुम्ही पाहू शकता आपली डाळ शिजलेली आहे. तर आपण डाळ खिचडी बनवायला घेऊयात. त्यासाठी मी एक कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. आता मी त्यामध्ये जिरे ॲड करते आहे. त्यानंतर मी आता त्यामध्ये कढीपत्ता ॲड करते आहे. कढीपत्ता आपल्याला चांगला हलवून घ्यायचा आहे. त्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या टाकल्या ज्या मी मधून कट करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर मी आता कांदा टाकते आहे. कांद्यानंतर मी आता लसूण ॲड करते आहे. त्यामध्ये हलवून घ्यायचं आपल्याला. त्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत. आता आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे थोडासा. आपण कांदा थोडासा लालसर करून घेणार आहोत. ते मी आता 2 ते 3 मिनटं ठेवते आहे असंच. आता आपल्या कांद्याचा कलर चेंज झालेला आहे.
त्यामध्ये आता आपण डाळ टाकणार आहोत, जी मी शिजवून घेतलेली आहे. ते आपण चांगलं मिक्स करणार आहोत. आता ह्यामध्ये मी मसाले ॲड करते. त्यामध्ये मी जिरा पावडर टाकलेली आहे. त्यानंतर मी धने पावडर टाकते. 1 चमचा मी धने पावडर टाकली आहे. लाल हळद टाकते थोडीशी. आता लाल तिखट ॲड करते मी त्यामध्ये. ते आता आपण मिक्स करून घ्यायचे पूर्ण. डाळीमध्ये आपल्याला पूर्ण मसाले मिक्स करून घ्यायचे. तर ह्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करते. पाणी ॲड केल्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं परत. त्यामध्ये आता मी राईस ॲड करते, जो मी शिजवून घेतला होता. तो आपल्याला पूर्ण राईस ॲड करायचा आहे डाळीमध्ये. त्यानंतर तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. तर आपलं मिक्स करून झालं आहे. त्यामध्ये मी आता मीठ टाकते. मीठ मी कमी यूज केलं आहे, कारण आपण डाळीमध्ये पण टाकलं होतं आणि तांदूळ शिजताना पण त्यामध्ये मीठ ॲड केलं होतं. तर मी आता पूर्ण मिक्स करून घेते. आता आपण डाळीला 4 ते 5 मिनटं शिजवून घेणार आहोत. कारण आपण भात हा 70% शिजवून घेतलेला होता तांदूळ. तर आता आपलं डाळ खिचडी रेडी आहे. ते आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. मी गॅस बंद करून घेतला आहे. बाउलमध्ये खिचडी काढून घेते. आता आपण तडका देणार आहोत डाळ खिचडीला. त्यासाठी मी साईडला कढई केली आहे. गॅस पेटवून घेते. आता त्याच्यावरती मी एक फोडणी पात्र ठेवते. त्यामध्ये आपण आता तेल टाकणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये आपण थोडेसे जिरे टाकतोय. जिरे टाकल्यानंतर आपल्याला लसूण ॲड करायचं आहे थोडंसं. लसणानंतर आपण आता त्यामध्ये बेडगी मिरची टाकणार आहोत. मी कट करून घेतली थोडीशी. त्यानंतर मी लाल तिखट टाकते त्यामध्ये. ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण हे फोडणी पात्रातला तडका जो आहे तो मी डाळीमध्ये टाकते. आता ह्यामध्ये मी तूप ॲड करते. तर मी मिक्स करून घेते थोडं. तर तुम्हाला ही डाळ खिचडीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.